हाय एव्हरीवन, आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत एकदम क्रीमी रिच रेस्टॉरंट स्टाईलची पनीर टिक्का मसाला रेसिपी। त्यासाठी मी दही घेतलंय, बेसन पीठ, त्याच्यामध्ये अद्रक लसूण पेस्ट, अजवाईन, लाल तिखट, हळद, कसुरी मेथी, थोडासा लिंबाचा रस आणि तेल ॲड करून मी ह्याला कांदा, सिमला मिर्च, टोमॅटो आणि पनीरचे क्यूब्समध्ये मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे। प्रॉपरली मिक्स करून ह्याला ऑलमोस्ट 15 ते 20 मिनिटांसाठी मॅरिनेट केल्याच्या नंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले। त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण आपल्याला हलकंसं ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। कढई साईडला ठेवून दुसऱ्या कढईमध्ये कांदा, थोडंसं जिरं, टोमॅटो हे सगळं हलकं फ्राय करून घ्यायचे। त्याला ब्राऊन होईपर्यंत त्याच्यामध्ये थोडेसे मसाले बेसिकचे आपण ॲड करणार आहोत आणि त्याला तेल सुटल्याच्या नंतर थोडंसं अर्धा कप ते 1 कप पाणी ॲड करून घ्यायचे आणि आपण जे साईडला ठेवलेलं मिश्रण होतं पनीर टिक्काचं ते ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। मिक्स इट वेल आणि एकदम मस्त खमंग स्पायसी टेस्टी अशी अगदी हॉटेलला लाजवणारी पनीर टिक्का मसाल्याची रेसिपी रेडी आहे। अँड लास्ट बट नॉट लिस्ट आपण ह्याला स्मोकी फ्लेवर येण्यासाठी कोळशाची वाफ देणार आहोत। कोळशाची वाफ गॅस बंद करून ठेवायचं आहे आणि कोळशाची वाफ देण्यासाठी 15 ते 20 मिनटं ह्याला रेस्ट करायचं आहे आणि आपला एकदम लाजवाब अशी पनीर टिक्का मसाल्याची रेसिपी रेडी आहे।